दादा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपर्टवर। अतुल दादा, राज्यभरात 246 नगर परिषदचे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? खूप वर्षापासून नगर परिषदेच्या विशेषतः जुन्नरच्या राज्यामध्ये सगळे प्रत्यक्षित होते, पण जुन्नरच्या पण आम्ही सगळेजण प्रत्यक्षित होतो। गेले 3-4 वर्ष प्रशासक असल्यामुळं लोकांचं लोकप्रतिनिधींमार्फत काय मत आहे हे नगरपालिकेपर्यंत पोहोचत नव्हतं आणि प्रशासकीय काम चालू असताना लोकांचा व्हॉइस त्याच्यातून आपल्याला पुढं काय काय फलित काढायचं आहे, काय काय अपेक्षित आहेत ते होत नसल्यामुळं लोकांच्या मनामध्ये जराशी नाराजी होती। आता नगरपालिकेची निवडणूक आता होत आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जुन्नर शहरामध्ये निवडणुकीचं वारं सगळीकडे वाहू लागलेलं आहे। प्रत्येक पक्ष त्याच्या परीने प्रयत्न करतोय। शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे पार पडली गेली पाहिजे। अतुल दादा, जुन्नर तालुक्यातील नगर परिषद निवडणूक हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे। यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट कोणत्या रणनीतीने उतरत आहे? तुम्ही हे निवडणूक स्वबळावर लढणार आहात का महायुतीतील मित्र पक्षांसोबत समन्वयाने? आता जुन्नर शहरामधले 10 प्रभाग, त्याच्यामधले 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष, या प्रत्येक ठिकाणी 1, 2 किंवा 3 असे प्रबळ इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्यांनी मागणी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति विश्वास आणि विशेषतः अजितदादा पवार साहेबांनी जे मी मागच्या वर्षी आमदार असताना जी या शहरामध्ये केलेली कामं, त्याच्यामुळे जनतेचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आपसुकच एखादा उमेदवार असेल तर त्याची इच्छा आहे की राष्ट्रवादीकडून लढावे। अन्य पक्षाचे जे काही उमेदवार आहेत ते सुद्धा आमच्याकडे मागणी करतात की आम्हाला राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवावी, असे काही आमच्याकडे त्यांनी इच्छुकांचे अर्ज सुद्धा भरले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची तशी चर्चा चालू आहे। शेवटी युती कशी करावी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो दुसरा गट आहे त्यांचं काय मत आहे त्याच्यातून आता जर तरवर हे 17 तारखेपर्यंत क्लिअर होईल। तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाने सर्वच चिन्हावर किंवा सर्वच जागेवरती आम्ही ती तयारी केलेली आहे। तरी सुद्धा येत्या 4-5 दिवसांमध्ये चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत ग्राह्य धरून त्यातून काय मार्ग काढता येईल तर त्याच्यासाठी आमची तयारी आहे आणि त्या बाबतीत आमची चर्चा सुद्धा चालू आहे।